नमस्कार मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये। चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा। आजच्या भागामध्ये आपल्याला माहिती घ्यायची आहे राशी चक्रातल्या दुसऱ्या म्हणजे वृषभ राशीच्या फेब्रुवारी 2024 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची। म्हणजे नवीन वर्षातला हा दुसरा महिना नक्कीच आपल्यासाठी काय असणार आहे, या महिन्यात उत्तम गोष्टी आणि कोणत्या गोष्टींची घ्यायची आहे काळजी, ही माहितीच आपल्याला या भागात करून घ्यायची आहे। म्हणजे हे राशी भविष्य ऐकत असताना हे राशी भविष्य आपण चंद्र राशीनुसार माहिती करून घेतो, ज्याला जन्म राशी असं म्हणतात। तसेच या राशी भविष्यामध्ये सांगणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तंतोतंत सगळ्याच्या सगळ्या आपल्याला लागू पडतील असं आम्हाला बिलकुल म्हणायचं नाही, कारण आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार ग्रह या महिन्यातले बदलणारे जे गोचर ग्रहांचे परिणाम आहेत ते आपल्याला अनुभवायला मिळतात, हे विसरून चालणार नाही। परंतु महत्त्वाचे मिळणारे शुभ किंवा कदाचित अशुभही असतील, ते परिणाम मात्र निश्चितपणे अनुभवायला मिळतातच। या व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार। तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी या महिन्यासाठी कुठला करायचा आहे आध्यात्मिक उपाय, तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। तसेच मंडळी, हे नवीन वर्ष आपल्या वृषभ राशीसाठी कसं जाणार आहे आणि कसं जाणार आहे मुलांकानुसार हे वर्ष 1 ते 9 हे सगळे व्हिडिओ आपण केलेले आहेत आणि त्या सगळ्या व्हिडिओंची लिंक ना खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहोत, तेव्हा हे व्हिडिओ अवश्य पहा। निश्चित आपल्याला ह्या संपूर्ण वर्षाचं मार्गदर्शन मिळेल आणि नियोजन चांगलं करू शकाल संपूर्ण वर्षाचं। चला तर मग जाणून घेऊया काय सांगतो आहे फेब्रुवारी महिना आपल्या वृषभ राशीसाठी। या महिन्याचं महत्त्वपूर्ण योगदान असणार आहे ते म्हणजे आपल्यामधील नकारात्मकता कमी करून स्वतःला सिद्ध करण्यासाठी आपल्याला मदत करायला भाग्यस्थानामध्ये 6 तारखेपासून येणारा मंगळ ग्रह आणि याच भाग्यस्थानामध्ये येणारा 11 तारखेनंतरचा आपल्याच राशीचा स्वामी ग्रह शुक्र अत्यंत मोलाची साथ देणार आहे। शिवाय यांना साथ द्यायला रवी, बुध, शनी हे ग्रह आहेच, जे आपल्या कलात्मक बुद्धी चातुर्य वाढवायला मदत करतील। तसेच बुध, शुक्र आणि मंगळ या ग्रहांची शुभ युती आपल्याला आपले नातेसंबंध, नोकरीमधील यश, उन्नती, आर्थिक स्थिरता आणि महत्त्वाच्या परीक्षा आणि इंटरव्ह्यू यामध्ये चांगली सफलता मिळवण्याकरता मदतगार ठरणार आहे। विद्यार्थी वर्गाला पंचमेश बुध ग्रहाची साथ संपूर्ण महिन्यासाठी भाग्य आणि लाभस्थानातून मिळत राहील, चांगलं यश पदरात पडून घेण्यासाठी। कॉमर्स, बिझनेस मॅनेजमेंट, मार्केटिंग, फायनान्स, अकाउंटिंग, शेअर मार्केट, बँकिंग, लॉ या विषयातील विद्यार्थ्यांना विशेष लाभ या ग्रहयोगाचा होताना दिसेल या महिन्यात। तर मेडिकलच्या विद्यार्थ्यांना काही नवीन संधी सुद्धा मिळताना दिसते। मात्र मंडळी, हे खरं असलं तरी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे 5 फेब्रुवारीपर्यंत आपल्याला वाहन, विद्युत उपकरणं आणि अग्नी यापासून थोडं जास्त काळजी घ्यायची, सांभाळायचं आहे। परदेशात कामानिमित्ताने आणि व्यवसायानिमित्ताने राहणाऱ्या आपल्या राशीच्या मंडळींना या महिन्यातील ग्रहयोग विशेष अनुकूलता दाखवत आहेत, सपोर्टिव्ह दाखवत आहेत, मानसिक, आर्थिक आणि कौटुंबिक स्थिरता प्राप्त करून देण्यासाठी। याचा अवश्य आनंद आणि समाधान तुम्ही अनुभवू शकता। तर आपल्यापैकी काहींना या महिन्यात अचानक कामानिमित्ताने परदेश दौरा करण्याची संधी सुद्धा मिळताना दिसते आहे। सप्तमेश मंगळ ग्रह 5 तारखेनंतर भाग्यस्थानातून गोचर भ्रमण करत असल्यामुळे जी मंडळी इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिसिटी, मशिनरी, ऑटोमोबाईल, मोकळ्या जमिनीचे व्यवहार, एने प्लॉट यामध्ये व्यवसाय, उद्योग करतायत, त्यांना व्यवसायातील लाभासाठी, गुंतवणुकीसाठी, व्यवसाय वाढीसाठी अनुकूल अशी संधी आणि वातावरण निर्मिती होताना दिसते आहे। याचा आपण अवश्य लाभ घ्या। तशी नियोजनपूर्ण व्यवस्था आधीपासूनच करून ठेवा। मात्र राशीला 12वा गुरुग्रह असल्यामुळे होणाऱ्या लाभाची गणितं जुळवून येण्यासाठी थोडा संयम मात्र आपल्याला बाळगायचा आहे, कारण यश निश्चितपणे मिळण्यासाठी इतर ग्रहयोग उत्तम आहेत। तसेच ज्याचा व्यवसाय म्हणजे ज्यांचा व्यवसाय आणि कार्यक्षेत्र ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, पब्लिकेशन, सोशल मीडिया, कला क्षेत्राशी निगडीत सुरू आहे, त्यांना सुद्धा हा महिना आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने लाभ मिळवून देणारा लाभदायक ठरतो आहे। बँक लोन करण्यासाठी किंवा नवीन गुंतवणूकदार यांचा शोध घेण्यासाठी 11 फेब्रुवारी नंतर अवश्य आपल्या कामाला आणि आपल्या प्रयत्नांचा जोर वाढवायला हरकत नाही, कामाला पण जोर वाढवा। मात्र मंगळ ग्रहाची 12व्या स्थानावरील दृष्टी आपल्याला आपल्या अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवण्याची सूचना देत आहे। तर उधारी आणि उसनवारी यापासून जरा लांब राहिलेलं उत्तम राहील। प्रवासात आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी सुद्धा घ्यावी लागणार आहे। तर कलेच्या क्षेत्रात नव्याने पदार्पण करण्यासाठी जसं की फोटोग्राफी, फॅशन डिझायनिंग, इंटेरियर डिझायनिंग, ब्युटी पार्लर, मीडिया, यूट्यूब, सिनेमा, नाटक, फेसबुक यासाठी हा महिना आपल्यासाठी शुभकारक राहील।
11 तारखेनंतर भाग्यातील शुक्र ग्रहाचं गोचर भ्रमण ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, अंकशास्त्र, मंत्रशास्त्र अशा विषयात शिक्षण करण्यासाठी, माहिती घेण्यासाठी अनुकूलता दाखवते. कारण शुक्र ग्रह हा संपत्ती, प्रेम, भरभराट यांचा जसा कारग्रह आहे तसा गूढ विषयातील ज्ञान घेण्यासाठी सुद्धा अनुकूल ग्रह आहे. म्हणूनच आपल्या राशीच्या जातकांना गूढ विषयात आवड असते. विवाह इच्छुक मंडळींना महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात आपल्या जोडीदाराचा शोध घेण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू करायला ग्रहयोग उत्तम आहेत. विवाहातील अडचणी दूर होण्यासाठी नक्की कोणती करायची असते उपासना, याचा व्हिडिओ आपण आधीच केलेला आहे. त्याची लिंक आणि त्या संदर्भातले बरेचसे व्हिडिओ आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. अवश्य ते व्हिडिओ पहा. दाम्पत्य जीवनामध्ये जोडीदाराच्या नावे गुंतवणूक करण्यासाठी तसेच नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी वेळ उत्तम राहणार आहे. त्याचप्रमाणे आपल्या जोडीदाराच्या कार्यात नवीन लाभाच्या संधी निर्माण होताना दिसतील. तेव्हा अवश्य योग्य ती मदत करण्यासाठी आपल्याला अवश्य वेळ काढावा लागेल आपल्या जोडीदाराच्या उन्नतीसाठी. जी मंडळी या महिन्यात संततीचा विचार करत आहेत त्यांनी अवश्य आपला निर्णय या महिन्यात घेऊ शकता. मुलांच्या भविष्यातील शिक्षणासाठी काही नवीन गुंतवणूक सुरू करणार असल्यास अवश्य हा विचार प्रत्यक्षात उतरवण्यासाठी हा महिना उत्तम राहील. तर काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आपल्या मुलांवर सोपवण्यासाठी सुद्धा ही वेळ अनुकूल आहे. बांधकामाची जमीन किंवा शेती यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा या महिन्यात आपल्याला ग्रहांचे योग उत्तम जुळलेले आहेत. तर नवीन घराचं बांधकाम, नवीन घराची खरेदी याच्या विचारात असल्यास अवश्य विचार करू शकता आणि प्रत्यक्षात आणू शकता. आरोग्याच्या दृष्टीने पहिला पंधरवडा सांभाळून राहण्याचा असेल. ज्यांना स्किन इन्फेक्शन, किडनीचे आजार, पित्ताचे त्रास सुरू आहेत त्यांनी विशेष काळजी घ्यायची आहे या काळामध्ये. मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचे किंवा आपल्या वास्तूचे सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल, काय रहस्य लपलं आहे आपल्या कुंडलीमध्ये, आपल्या वास्तूमध्ये, तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप करून मार्गदर्शन कशा प्रकारे केलं जातं याची आधी माहिती घ्या आणि नंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा. कुंडली मार्गदर्शन हे जे केलं जातं हे ऑनलाईन पद्धतीने म्हणजे फोनवरूनच केलं जातं. त्यामुळे देशाच्या कान्याकोपऱ्यातून आणि अगदी परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून सहज मार्गदर्शन घेऊ शकता. संपर्क नंबर 9892156163. शेअर मार्केटचा विचार केला तर या महिन्यात फार्मा, बँकिंग, IT, केमिकल, पॉवर, इन्फ्रा, ऑइल, स्टील हे सेक्टर फायद्याचे राहतील. तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना विशेष उत्तम फायदा देणारा राहणार आहे. मात्र महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात सांभाळून ट्रेडिंग करायचं आहे. नवीन डीमॅट अकाउंट सुरू करण्यासाठी या महिन्यात अवश्य विचार करू शकता. नव्याने काही SIP आपण म्युच्युअल फंडामध्ये करणार असाल आपल्या मुलांच्या किंवा कुटुंबियाच्या नावे तर अवश्य हा महिना आपल्याला उत्तम साथ देईल. नव्याने शेअर मार्केटमध्ये येण्यासाठी सुद्धा नवीन मंडळींना हा महिना अनुकूल आहे. तर मंडळी, ही होती महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती आणि त्याचे परिणाम. आता आपल्याला पाहायचं आहे चंद्राचं गोचर भ्रमण आपल्या राशीसाठी काय सांगतंय. कारण हा चंद्र जेव्हा राशीला 6वा, 8वा, 12वा असतो तेव्हा काळजी घ्यायची असते. कधी घ्यायची तर 2, 3, 6, 7, 14, 15 आणि 29 या तारखांना. त्यामुळे या दिवशी जरा काही महत्त्वाचे व्यवहार करणार असाल तर पूर्ण लक्ष देऊन करा, मानसिक शांतता सांभाळा. मात्र चंद्राचं शुभभ्रमण आपल्यासाठी या महिन्यात पहिल्याच तारखेला 4 आणि 5 तारखेला तसे 8 ते 13 आणि 26 ते 28 तारखेपर्यंत राहणार आहे. त्यामुळे महत्त्वाची कामं, महत्त्वाच्या मीटिंग्स, महत्त्वाचे कागदपत्रांचे व्यवहार करण्यासाठी यातला दिवस निवडू शकता. या महिन्यात शुभग्रहांचे परिणाम वाढवण्यासाठी महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे 3 वेळा तर शुक्रवारच्या वेळी 16 वेळा पठण अवश्य करा आणि रोज गुरुग्रहाचा मंत्र म्हणायला विसरू नका. ओम गुरवे नमः मंत्राचा जप 1 माळ या महिन्यात अवश्य पठणात ठेवा. तर मंडळी, ही होती एकंदरीत संपूर्ण या महिन्यातली वृषभ राशीची माहिती. आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण जी 2 पुस्तकं ज्याच्यामध्ये विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलन केलेलं चैतन्य लहरी आपण भारतात कुठे असाल मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाचा नंबर 9892156163 यावर 331 रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता आणि पिनकोड नंबर सहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करा. साधारणतः 7 ते 8 दिवसात पुस्तक घरपोच मिळेल. आणि याच पद्धतीने परमपूज्य टेंभे स्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार 151 रुपये फोन पे करून आपण मागवू शकता. तसे शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्री यंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, अन्नपूर्णा यंत्र अशी बरीचशी यंत्र अभिमंत्रित आणि सिद्ध करूनच आपल्याला दिली जातात. त्याची आधी माहिती घ्या व्हॉट्सअप करून आणि नंतर अवश्य आपली ऑर्डर बुक करा.
भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असाल तुमच्यापर्यंत ते पाठवण्याची व्यवस्था केली जाते. तर असा आहे एकंदरीत वृषभ महिना, फेब्रुवारी महिना आपल्या वृषभ राशीसाठी. पुढच्या भागामध्ये आपण वृषभेनंतर येणाऱ्या मिथुन राशीची माहिती घेणार आहोत. तर मंडळी, हा महिना आपल्याला कल्याणकारक, शुभ आणि आनंदाचा जावो हीच भगवंताचरणी प्रार्थना. कळावे लोभ असावा. धन्यवाद.